नमस्कार मंडळी, प्रियाची रमा इन दुबई ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त अशी तयारी करून झाल्यानंतर आम्ही निघालो कोरफखानला फिरायला. कोरफखानमध्ये शीश पार्क म्हणून एक जागा आहे जिथे आम्हाला फिरायला जायचं होतं. आम्ही थोडं अलीकडे शॉप्स होते तिथे थांबलो कारण रमाला आणि रमाच्या बाबांना भूक लागली होती. त्याच्यानंतर ऑर्डर दिली ऑरेंज ज्यूस, पिऊन झाल्यानंतर कोकोनट ज्यूस, पिऊन झाल्यानंतर बाबांची बिर्याणी आणि बिर्याणी खाता खाता आम्ही ठरवलं की आपण शीश पार्कला न जाता अल सऊब या ठिकाणी फिरायला जाऊया. शीश पार्कला खूप वेळा फिरल्यामुळे आम्ही पुढे अल सऊब या ठिकाणी फिरायला निघलो. आम्हाला वेळेत पोचायचं होतं. सूर्य मावळतीला लागला होता. रमाची गाडीत मस्ती चालू होती आणि आम्ही तिथे वेळेत पोहोचलो. तिथे पोहोचताच सुंदर असं गार्डन व्ह्यू होतं, जे बघून रमाला असं झालं की मी सगळे फुलं तोडू की काय करू, म्हणून रमा मस्ती करायला लागली. हा आहे आपला मुख्य आजचं ठिकाण. किती सुंदर व्ह्यू झालेला आहे ना मित्रांनो. इथून बघा, इथून तुम्हाला पूर्ण कोरफखान दिसेल. उंच असं डोंगरावर बांधलेलं हे सुंदरसं हॉटेल आणि त्याचा हा सुंदरसा व्ह्यू. हे ढग खाली आलेले आहेत आणि आजचं तापमान 27 ते 28 डिग्री आहे, जे की दुबईमध्ये 42 डिग्री आहे. एवढा थंडावा आणि एवढं सुंदर वातावरण होतं आजचं, जे बघून मन एकदम एकदम म्हणजे एकदम खुश झालं. आणि थोडेसे फोटो काढल्यानंतर रमाचे बाबा आणि रमा पुढे निघाले. रमा पळायला लागली कारण रमाला लक्षात आलं की इथे गार्डन एरिया आहे. आता कुठे जायचं, काय खेळायचं म्हणून रमा थोडीशी गोंधळली, पण नंतर ती तिचा टाईम घेऊन व्यवस्थित नॉर्मल झाली आणि ती खेळायला लागली. शक्यतो रमा एकटीच खेळते. स्लाईड वगैरे रमा मस्त एन्जॉय करत होती. इकडे जाऊ तिकडे जाऊन पळत होती नुसती, इकडे चढ तिकडे चढ. तिचे बाबा तिच्याकडे लक्ष देत होते. नंतर बाबांनीही तिला शिकवलं की ह्या असं खेळायचं, इकडे जायचं, तसं खेळायचं. नंतर ती एकटी खेळायला लागली आणि आम्ही थोडेसे फोटो काढले. सुंदर फोटो काढून झाल्यानंतर बाबा रमाकडे पुन्हा गेले. रमाला खेळवायला लागले. तिथे आले होते 2-3 मुलं, त्यांच्याबरोबर पण रमा मस्त खेळली आणि पुन्हा इकडे चढायला गेली. आम्हाला वाटलं रमा याच्यावरती चढणार नाही, पण ती किती पटापट चढत होती. बापरे, आम्हीच घाबरलो, किती जंप करते, पडते की काय म्हणून आम्ही घाबरलो. पण रमा माझी कशालाच घाबरत नाही. खूप हुशार मुलगी आहे, खूप ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला तिने. मी तिला खेळवलं, इतकं खेळवलं की मीच थकून गेली. माझी एनर्जी डाऊन झाली. मी थकले पण रमा काही थकली नाही. रमाचं खेळणं काही थांबलं नाही. त्याच्यानंतर फोटोज काढले आणि रमा पुन्हा त्याच्यावरती चढायला गेली. थोडासा अंधार होत होता, पण तुम्ही बघा रमा पूर्ण टोकावरती जाऊन येते. पडते की काय म्हणून तिचे बाबा तिला पकडायला गेले, पण ती पडली नाही. नंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. रमाने हट्ट धरला की बाबा आईस्क्रीम खायची. मग काय, लाडक्या बाबांनी लगेच आईस्क्रीम घेतली आणि रमाबरोबर आईस्क्रीम पार्टी चालू केली. सुंदर अशा आईस्क्रीमचे 2-3 चमचे खाल्ल्यानंतर लक्षात आलं की आपण एकटंच खातो आहे. मम्मीने आईस्क्रीम नाही घेतली आणि मम्मीने खाल्ली पण नाही, म्हणून ती मला पण द्यायला घेऊन आली. मी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर रमाचे 2-3 छान असे फोटो काढले. आणि तुम्ही वरती बघा मित्रांनो, हे वातावरण किती सुंदर आहे. पहिल्यांदा मला असं वाटलं की हे धुकं आहेत, पण ते धुकं नव्हती. मी जेव्हा विचारलं रमाच्या पप्पांना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे ढग आहेत. आणि मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अशा धुक्यांच्या टाईपमध्ये ढगं बघितली होती. किती सुंदर वातावरण होतं ते. रमाला भूक लागली म्हणून आम्ही हॉटेलला गेलो आणि ऑर्डर येईपर्यंत आम्ही मस्त कॉफी एन्जॉय केली. रमासाठी मका ऑर्डर केला होता, कॉर्न, जे की रमाचा फेवरेट आहे. आणि बाबांसाठी बर्गर ऑर्डर केला होता, जे की बाबा चमच्याने स्पूनने खात होते. आणि माझ्यासाठी माझा फेवरेट पास्ता ऑर्डर केला होता, जो की मला खूप आवडतो आणि छानही होता. त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. फुल मून असल्यामुळे वातावरण एवढं छान वाटत होतं. वरती चंद्र, खालती फुलं, त्याच्या खालती लायटिंगचा व्ह्यू इतका सुंदर, पूर्ण कोरफखानचा, एवढी थंड हवा आणि रमासोबत मस्ती करता करता एवढं छान वाटत होतं. आणि आम्ही पुन्हा आता घरी निघालो आहे मित्रांनो.
रमाने बाय बाय केलं, चंदमाला फ्लँकिस दिला, बाय बाय केलं. चला मित्रांनो, तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय मंडळी, सी यू सून.